विक्रम मस्त एक नंबर मूर्ख बाई आहे ही, एक नंबर माझ्याशी लग्न करायला चालली होती। ओळखत नाही का मी हिला? 20 वर्ष मैत्री आहे आमची, बेस्ट फ्रेंड आहे ना ही माझी। ती जरी काही बोलली नाही ना तरी तिच्या डोळ्यात कळतं मला तिला काय म्हणायचं। नाही, एवढी मोठी गोष्ट मला कळू नये हा, की माझ्या प्रेमासाठी मी कुठल्याही थराला जाईल असं वाटलं तुला? मला फक्त हिच्या तोंडून एकदा ऐकायचं होतं की माझं देवावर प्रेम आहे, देवावर। मी वाट बघत होतो, आज बोलेल उद्या बोलेल, पण नाही। मॅडम नाही बोलले। आज मी थांबलो नसतो ना, ही माझ्याशी लग्न करून मोकळी झाली असती। अशी मूर्ख आहे हो ना डॉक्टर मोनिका श्रीखंडे? एम आय राइट? और एम आय राइट? कोर्स ऑब्वियसली माझं मोनिकावर प्रेम आहे, मोनिकावर प्रेम माझं, पण मला तिच्याशी लग्नही करायचं होतं। पण तुझ्या आणि मोनिका बद्दल कळल्यावर नाही रे, तुमच्यामध्ये यायचं नव्हतं मला। तर हे हिच्याकडूनच शिकलोय मी, इन्स्पायर हिच्याकडूनच झालोय। अरे मोठू, ज्या पद्धतीने तू देवाची वाट बघत होतीस ना की देवा येणार, आज उद्या कधीतरी देवा येणार, हे प्रेम आहे ना तुझं। फक्त देवावरचं प्रेम नाहीये बरं का, हा तुझा विश्वास आहे प्रेमावरचा। तिथूनच मोटिवेट झालो अगं मी। तेव्हा तुला माहितीये, जेव्हापासून प्रेम काय आहे हे हिला कळायला लागलं ना, तेव्हापासून आजपर्यंत हिने फक्त आणि फक्त तुझ्यावर प्रेम केले। आणि स्वतःवर प्रेम करायला शिका जरा मोनिका मॅडम। हा पण विक्रांत मस्त तुमचं प्रेम, असं काय? कसं आहे देवा की हे प्रेम वगैरे माझ्या हेल्थसाठी चांगलं नाहीये असं मला वाटतंय। आणि काय आहे की कधी कधी काही माणसं आपल्या सोबत आहेत असा विश्वास जरी असला ना तरी आयुष्य सोपं होऊन जातं रे। मैत्रीण म्हणून ही मोठू आणि मित्र म्हणून तू कायम माझ्या सोबत असणार आहात तुम्ही। आय एम सॉरी देवा, मी मोनिकाशी लग्न नाही करू शकत। कारण ती आजही तुझ्यावर खूप प्रेम करते। आणि आयुष्यभर करत राहील। साला ये क्या बोलते हैं वो, अपना गारंटी है। हे काय चाललंय विक्रांत? मूर्खपणा आहे हा सगळा। मूर्खपणा करायला मी चाललो होतो, मला सांग ना,
हे असं जबरदस्ती लग्न करून आमच्यापैकी कोण सुखी राहिलं असतं? ना मी, ना मोनिका, ना देवा, ना कुणीच. आणि तुला जर वाटत असेल की मोनिकाने आयुष्यभर सुखी राहावं, तर प्लीज आता मला थांबवू नकोस, प्लीज. हे सगळं माझ्या समजण्या पलीकडचं आहे. ज्याला जे पाहिजे त्यानं ते करावं. विक्रांत मास्तर, हे सगळं हे बघ, जो प्रश्न स्नेहला तर मॅमने विचारला ना, तोच प्रश्न तू विचारतोयस मला. तुला नाही वाटत का? तुला नाही वाटत का मोनिका आयुष्यभर सुखी राहावी? अरे मग ही तीच वेळ आहे. प्लीज, तिची पण तीच इच्छा आहे. विचार तिला. ए मोटू, बघ, अजूनही काही बोलत नाहीये. म्हणजे हो, तिची इच्छा आहे. हे बघ मोन्या, माझं तुझ्यावर प्रेम नाहीये असं खोटं नाही बोलू शकत मी. पण आपण ज्याच्यावर प्रेम करतो ती व्यक्ती आपली झालीच पाहिजे असं काही नसतं ना ग. आणि ही काय रेस आहे का? हा? तो जिंकतोय का मी जिंकतोय? काय देवा, देवा खरंच खूप चांगला माणूस आहे. तुझ्यावर खूप प्रेम करतो, खूप सुखी ठेवेल तुला तो. आणि हा सगळा विचार केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलंय की आता यातही दोन ऑप्शन आहेत बरं का. एकतर ते मजनू रोमिओ सारखं प्रेमभंग झाला की कपडे फाडायचे, रडारड करायची. अरे काय नाही नाही नाही, तर मग दुसरं ऑप्शन शांत राहायचं, स्टे कूल. आणि मी शांत राहणार. विक्रांत मास्तर, आपल्याला माफ करावं. खर तर आपण तुमच्या दोघांच्या मध्ये आलोय. अच्छा, आय एम सॉरी. मी तुमच्या मध्ये आलो, माझं टायमिंग चुकलं यार. नो हार्ड फिलिंग्स यार, प्लीज. मी तुझा हात देवाच्या हातात देईन, पण एक अट आहे. तू आयुष्यभर माझी बेस्ट फ्रेंड म्हणून राहणार. देवाची नाही हा. I promise. सवालच नाही आहे. चला आता, जास्त वाट नका बघू. अरे मंडप रेडी आहे, भटजी रेडी आहेत, सगळी माणसं जमली आहेत. लग्न करून टाका पटापटा. कुणी तुमच्या मध्ये येण्याआधी पटकन करून टाका. ए, it's okay.
पण विक्रांत मास्तर तुम्ही कुठे चाललात? तुझ्या एवढा ग्रेट नाहीये मी. बाय. विक्रांत मास्तर, श्रीखंड लई गोड आहे. नाही, हे नाही होऊ शकत. दिस इज नॉट डन देवा. मी तुला सोडणार नाही. लय चांगला आहे विक्रांत. आता बघताय काय, चला लग्न करून घ्या. देवा चल घे तिला, जा मंडपात जाऊन लग्न कर. नाही, मला हे लग्न मान्य नाहीये. आणि मोनिका, माझ्या परमिशन शिवाय तुला हे लग्न करायचं असेल तर तुझी मर्जी. पण या विश्वासघातकी माणसावर माझा विश्वास नाहीये. तू खुश राहू शकणार नाहीस त्याच्या बरोबर. हो पण आई. एक मिनिट, मला आई म्हणायचं नाही. तुमचा माझा काहीही संबंध नाहीये. हो आई, असं काय करताय? हो आई, तुम्ही हो तर आपल्यावर ओरडा, आपल्यावर रागवा, पण आपण हे सगळं डॉलीबाईंसाठी केलं. आपला दुसरा काय पण वाईट हेतू नव्हता. प्लीज देवा, तुम्ही कितीही एक्सप्लेन केलं ना तरी सुद्धा माझा विश्वास बसणार नाही. नक्की काय हेतू होता तुमचा? ते पत्र, तो मेसेज. परत येणार नाही म्हणालात आणि आलात परत. मग गेलाच होतात कशाला? आत्ता प्रेम आठवलं तुम्हाला? ती मेली आहे का जिवंत आहे हे सुद्धा पाहायला आला नाहीत तुम्ही. आई, मॅडम, हो आपलं चुकलं. आपण असं करायला नको पाहिजे होतं. हे बरं आहे. आधी खून करायचा आणि मग सॉरी म्हणायचं. गेलेला जीव परत येतो त्यानी. मोनिका, अगं बघतेस काय त्याच्याकडे? एकदा सोडून गेला तो तुला परत सोडून जाणार नाही याची शाश्वती आहे? विश्वास आहे त्याच्यावर? ते पत्र, तो मेसेज आठव. चल. अहो, आपण ते सगळं आपण नव्हतं केलं. म्हणजे आपण ते मुद्दाम नव्हतं केलं, बाकी काही नाही. तुम्ही नाही केलं तर मग कोणी केलं? तेव्हा सांगा ना, हे सगळं कोणी केलंय? आहे उत्तर, बोला ना. हे सगळं तुम्ही नाही केलं तर कोणी केलं?
मी सांगतो. कबीर, तुला माहितीये? हो. एक मॅम, तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? मग मी सांगतो हे सगळं कोणी आणि कसं करून घेतलं देवाकडून. कबीर बाबा, आपण ज्या व्यक्तीचा विचार करतोय ना, ती व्यक्ती या सगळ्या कांडमागे जर असेल ना, तर आपल्याला त्या व्यक्ती विरोधात काहीतरी असं जबरदस्त प्रूफ शोधला पाहिजे. नाहीतर ती व्यक्ती खोट्यात पाडेल आपल्याला. पण असा कसा प्रूफ सापडेल? आपल्याला तर आता फक्त डाऊट आहे. सापडेल कबीर बाबा, आपल्याला आपला भेजा गरम करू दे, काहीतरी सापडेल, काहीतरी आयडिया निघेल. हा आयडिया. हे बघ, काय करूया, ये बेस्ट आहे. आपण हे असंच करून बघू. ओके बॉस. ये ये चल बघू चल. आणि आजी, आपण काय केलं माहितीये? मॅम, हाच नंबर आहे ना देवाचा? हो.